नमस्कार, मी संदीप हंबीर. सँडी हिल्स ॲग्रीटुरिझममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला माझ्या ॲग्रीटुरिझमची टूर घडवणार आहे. तर चला बघूयात. या. साधारण 5 वर्षापूर्वी ॲग्रीटुरिझमची सुरुवात केली. ही कल्पना आली मनात की इथे आपण काहीतरी करावं. निसर्गरम्य स्थान आहे. साधारण 4,500 फुटावर आहोत आपण समुद्र सपाटीपासून. पुण्याहून साधारण अंदाजे 90 किलोमीटर आहे. वाई आणि आपलं भोरपासून साधारण 25 किलोमीटरवर ही प्रॉपर्टी आहे. साधारण ही प्रॉपर्टी 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये वसलेली आहे. आणि आपण आता गेटमधनं आत जाऊयात. तर तुम्हाला एक एक माझ्या ॲम्युनिटीज दाखवतो. वेलकम. आमचा ॲग्रीटुरिझम सोलर आणि विंड या बेसिक कन्सेप्टवर आधारित आहे. आम्ही याच्यातनं वीजही तयार करतो, ती वीज इथंही वापरतो. या बाजूला आमचा वेलकम गझिबो आहे. या 2019 मध्ये आम्ही सुरुवात केली बांधकामाला. साधारण 1 वर्ष लागलं. आणि कोविडच्या थोडंसं आधी आम्ही याचे ऑपरेशन्स चालू केली. सध्या आमच्याकडे 6 कॉटेजेस आहेत. आमच्याकडे साधारण 20 ते 25 गेस्टची पूर्ण सोय आहे. राहण्याची खाण्यापिण्याची पूर्ण सोय आहे. आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे अन्न आमच्या कस्टमरला देतो. तसंच हे ॲग्रीटुरिझम बेस्ड कन्सेप्ट असल्यामुळे आम्ही इथे शेतामध्ये बटाटा, वाटाणा, इतर काही अजून भाज्या, तसेच काही फळंसुद्धा आम्ही पिकवतो. फॉर एक्झाम्पल काही आंबे आहेत, कैऱ्या आहेत, त्याच्यापासून लोणचं तयार करतो. हळदीचं लोणचं तयार करतो. ते लोणचं आम्ही रेग्युलरली आमच्या कस्टमरला त्यांच्या ताटामध्ये वाढत असतो. या तुम्हाला मी माझी किचन आणि डायनिंग रूम दाखवतो. हे डायनिंग हॉल आहे आमचं. इथे साधारण 20 ते 25 लोकांची बसायची सोय आहे. जेवणाची सोय आहे. त्याला जंगल बेंचेस म्हणतात. ही आम्ही इथेच तयार केलेली आहेत लोकल लाकडांमधून. इथे आमचं किचन आहे. हे आमचं किचन आहे. आणि आमच्या वनिताताई अतिशय उत्कृष्ट जेवण करतात, रुचकर जेवण करतात. त्या व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण तयार करतात. ही आमच्याकडे काही सर्टिफिकेट आहेत. आमचं MTDC रेकग्नाइज्ड ॲग्रीटुरिझम असल्यामुळे या इथे आम्हाला ही सगळे सर्टिफिकेट जरुरी आहे. ही सगळे सर्टिफिकेट आम्ही MTDC किंवा शॉप ॲक्ट लायसन्स, फूड लायसन्स हे सगळं घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला माझ्या कॉटेजेसची टूर घडवतो. जाता जाता रस्त्यामध्ये जे काही आम्ही लावलेली झाडं आहेत किंवा जी काही शेती लावलेली, जी काही छोटी मोठी फुलं फळं लावलेली आहेत त्याची माहिती देतो. या. हे समोर दिसतंय ते शेततळं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे आम्ही इथं पावसाचं पाणी थांबवतो आणि तेच पाणी आम्ही सगळ्या झाडांसाठी वापरतो. या पद्धतीचे असे पाईप ले डाऊन केलेले आहेत सगळीकडे, की जेणेकरून प्रत्येक झाडाला पाणी मिळेल.
जवळजवळ 7 ते 8 प्रकारची वेगळी गुलाबाची फुलं आहेत. त्याच्यामध्ये हा एक गुलाब आहे. हा गुलाब आता एवढ्यात छान आलेला आहे. मला मोह आवरला नाही खरं म्हणजे तोडण्याचा. हे शेततळ्याची कपॅसिटी साधारण 35 लाख लिटर पाण्याची आहे. इथलं आता हा आमचा वॉच डेक आहे. समोर जी डोंगराची लाईन दिसते ती पाचगणी आणि महाबळेश्वरची आहे. आणि खाली धोम धरण दिसत आहे. या बाजूला पांडवगड दिसतोय, इकडे या बाजूला कमळगड दिसतोय आणि पलीकडे मागच्या बाजूला रायरेश्वर पण आहे. पलीकडे मागच्या बाजूला रायरेश्वर पण आहे, जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. हे सगळे गड साधारण आमच्यापासून एक अर्ध्या पाऊण 1 तासाच्या अंतरावर आहेत. समोर दिसतोय तो कमळगड आहे ऍक्च्युली. आणि कमळगडच्या मागच्या बाजूला बरोबर महाबळेश्वर दिसतोय. महाबळेश्वरचा एक टॉवर दिसतोय. तिथे महाबळेश्वरचं थोडं हेझी वातावरण आहे, त्यामुळे क्लिअरिटी थोडं कमी असेल. या आपण आता खाली जाऊयात. झाडाला नुकतीच पालवी फुटलेली आहे नवीन वर्षाची. हा हिरड्याचं झाड आहे. अशी अनेक झाडं आहेत आमच्याकडे. जवळ 150 ते 200 झाडं आहेत हिरडा, बेरडा आणि अर्जुनची. ही इथली सगळी आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि नॅचरल हॅबिटॅट्स आहेत. ही आम्ही लावलेली नाही, ती आम्ही जतन केलेली आहेत ही झाडं. ही आमची कॉटेजेस आहेत. ABCDE अशी 6 व्हॅली फेसिंग कॉटेजेस आहेत. प्रत्येक कॉटेजला पुढे असं फ्रंटेज आहे. साधारण कॉटेजची साईज ही एक 250-300 स्क्वेअर फूटची आहेत. ही 2 कॉटेजेस थोडी मोठी आहेत, बाकीची थोडी छोटी आहेत. तर ही A आणि B ही कॉटेजेस थोडी मोठी आहेत. याच्यामध्ये साधारण 4 ॲडल्ट्स अगदी आरामात राहू शकतात. आतमध्ये गरम गार पाण्याची सोय आहे. अर्थातच फॅनही आहे, कबर्ड्स आहेत. पुढे हा पोर्च आहे. तर आमच्याकडे बहुतेक येणाऱ्या कस्टमरला इथे बसायला आवडतं. कधी कधी त्यांना इथे खाली झोपायलाही आवडतं. इथे छान आत्ता सध्या निसर्गरम्य वातावरण पण आहे, थंड हवा पण आहे आणि समोरचं वातावरण बघून माणसाचं मन प्रफुल्लित होतं. तर तुम्हाला या तुम्हाला रूम दाखवतो. समोरच्या कोपऱ्यामध्ये टॉयलेट आहे. हे डबल बेड आहे. या बाजूला एक सिंगल बेड लावलेला आहे. वरच्या बाजूला PVCचं रोफिंग आहे. हे समोर एक कबर्ड आहे. या पद्धतीची सोय आतमध्ये. तसंच या बाजूला टॉयलेट आहे.
मी आता तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. आणि हे स्विमिंग पूल कॉटेजला लागून आहे, अगदी कॉटेजच्या मागच्या बाजूला आहे. कंप्लीट प्रायव्हसी पण आहे. या दाखवतो. स्विमिंग पूलची साईज 30 बाय 20 फुटाची आहे आणि 4.5 फूट डेप्थ आहे त्याची. आणि इथे समोरच्या बाजूला आम्ही एक छोटासा पोर्च हे आमचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे स्विमिंग पूलचे. आणि हे सगळेचे सगळे रेग्युलेशन्स आम्ही वेळोवेळी पाळतो. इथे प्रत्येकाच्या आयडेंटिफिकेशन घेतलं जातं. लहान मुलं असेल तर त्या आईवडिलांबरोबर किंवा मोठ्या माणसांबरोबर कंटिन्युअसली ऑब्झर्वेशनमध्ये असतं. स्विमिंग पूलची वेळोवेळी सफाई केली जाते. त्याच्यामध्ये क्लोरीन आणि बाकीच्या ज्या गोष्टी जर जरुरी आहेत त्या वेळोवेळी टाकल्या जातात. त्याच्यासाठी पंप सतत चालू असतो. लोकांची आम्ही काळजी घेतो. त्यांचं जर समजा काही टेम्परेचर असेल तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो की ते पाण्यात उतरू नये, किंवा त्यांना कुठलं स्किनचा दोष असेल तर शक्यतो आम्ही आमच्या कस्टमरला सांगतो की पाण्यामध्ये उतरू नका. तर या पद्धतीने आम्ही सगळ्यांची काळजी घेतो. लहान मुलं असेल तर त्या आईवडिलांबरोबर किंवा मोठ्या माणसाबरोबर ऑब्झर्वेशनमध्ये राहील याची आम्ही खबरदारी घेतो. आमचा एक माणूस पण असतो इथे ऑल द टाईम, की जेणेकरून लोकांना त्याचा आनंद घेता यावा. कुठल्याही प्रकारचं इथे ॲक्सिडेंट होता कामा नये, हे सुद्धा याची आम्ही काळजी घेतो. यात तुम्हाला आमराई दाखवतो. माझ्याकडे तोतापुरी आंबे आहेत. साधारण 50 आंबे आहेत. त्याच्यापैकी 7 ते 8 आंब्यांना आता फळं यायला सुरुवात झालेली आहे. मागच्या 2 वर्षापासूनच फळं येत आहेत. हेच आंबे आम्ही तोतापुरी आंबे कैऱ्या काढून त्याचं लोणचं करतो आणि त्याच लोणचं आम्ही आमच्या कस्टमरला इथे जेवणामध्ये देत असतो. सध्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी, लसूण, कांद्याची पात, वांगी आणि आणखी काही भाज्या लावलेल्या आहेत. या तुम्हाला दाखवत होते. पण अशी साईडला कलिंगडं पण घेतलेली आहेत. स्ट्रॉबेरी छान सध्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी आहे. अगदी पिंक रेडिश कलरची स्ट्रॉबेरी आहे आणि पीक चांगलं छान जोमात आलेलं आहे. पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती करतो आम्ही. त्याला ड्रिप इरिगेशननी पाणी आणि बाकीच्या खतं दिली जातात. कोणाचा प्रयोग केलेला आहे. हे माझे मित्र आहेत विवेक सोनी. ही यांची शेती आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे शेती करत असतात, लावत असतात. स्ट्रॉबेरी पण त्यांचीच आहे आणि खूप मेहनत घेतात ते खरं म्हणजे. तर खरंच त्यांना धन्यवाद की कोणीतरी